बघा मित्रांनो, हिंदी सारख्या विषयामध्ये एक प्रश्न असा आहे, की जो प्रश्न तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळवून देऊ शकतो. तो प्रश्न असा आहे, की त्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत. गद्य आकलन मतलब क्या? एक आपको गद्य दिया होगा, कोई एक पैसेज दिया होगा, तो उसको पढ़ना है और उसके ऊपर आपको क्वेश्चन तैयार करने हैं, क्वेश्चन बनाने हैं। तो एकदम ईज़ी सिंपल क्वेश्चन रहता है ये, तो इस क्वेश्चन को आज हम देखते हैं। तो चलो आगे जाते हैं, लेकिन आगे जाने से पहले एक रिक्वेस्ट है, अगर नए हो हमारे चैनल पे, अब तक चैनल सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज अभी के अभी चॅनल सबस्क्राईब करके उसके बाजू में बेल का बटन आहे उसे भी दाबाइए. ओके. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला हा पॅसेज बघा काय दिलेला आहे. इथे आपल्याला दिलंय, निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो. दोस्तों, एक एक वाक्य में उनके उत्तर हो, ऐसे आपको प्रश्न तयार करणे हैं. ठीक आहे. तर हे प्रश्न आपण तयार करू, पण त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, बघा, हिंदीच्या जर तुम्हाला इम्पोर्टंट नोट्स हव्या असतील, हिंदीच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, कारण प्रश्नपत्रिका खूप इम्पोर्टंट आहेत. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हिंदी आणि हिंदीसोबत इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. एकदम फ्रीमध्ये पीडीएफ फाईल आहे. दुसरी लिंक दिली आहे इम्पोर्टंट नोट्सची. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इम्पोर्टंट नोट्स सुद्धा डाउनलोड करू शकताय. आणि आणखी एक इम्पोर्टंट लिंक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आपला WhatsAppचा चॅनल आहे. WhatsAppचा ग्रुप आहे. त्याला तुम्ही जॉइन करा. WhatsAppला फॉलो करा. कारण WhatsAppवरती खूप इम्पोर्टंट नोट्स आणि मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. बघा, आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण आता हा उतारा वाचू आणि याच्यावरून आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. नीट आरामात काळजीपूर्वक तुम्हाला हा पॅसेज वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे. एक-एक वाक्य नीट वाचा आणि त्या प्रत्येक वाक्यापासून मला कसा प्रश्न तयार करता येऊ शकतो, यावर थोडासा विचार करा. जसं की इथं आहे, वाणी ईश्वर द्वारा मनुष्य को दी गई एक बड़ी देन है. मित्रांनो, हे वाक्य बघा, एक-एक वाक्य शोधा आणि या वाक्यांमधून मला प्रश्न तयार करता येऊ शकतो का? जसं वाणी ईश्वर द्वारा मनुष्य को दी गई एक बड़ी देन है. तर तुम्ही इथं लिहू शकता, की मनुष्य को ईश्वर द्वारा दी गई एक बड़ी देन क्या है? मनुष्य को ईश्वर द्वारा दी गई बड़ी देन क्या है? असं लिहिलं तर झाला तुमचा एक प्रश्न, ज्याचं उत्तर येईल वाणी. म्हणजे एक-एक प्रश्न वाचायचा, एक-एक वाक्य वाचायचंय आणि त्या वाक्यामधून तुम्हाला प्रश्न तयार करता येऊ शकतं का ते बघायचंय. इथे आपल्याला फक्त 4 प्रश्न तयार करायचे. बघा, वह मनुष्य के चिंतन का फलित है. आता वह म्हणजे वाणी. तर याच हा इथं तुम्हाला एक लिहिता येऊ शकतो, की मनुष्य के चिंतन का फलित क्या है? मनुष्य के चिंतन का फलित क्या है? तर उत्तर येतं वाणी. और उसका साधना भी. चिंतन के बगैर वाणी नहीं और वाणी के बगैर चिंतन नहीं और दोनों के बगैर मनुष्य नहीं. ओके, दोनों के बगैर मनुष्य नहीं. तो किसके बगैर मनुष्य नाहीये? तर वाणी और चिंतन के बगैर मनुष्य नाहीये, असं या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. किसके बगैर मनुष्य नाहीये. ओके. दुसरा आहे, मनुष्य के जीवन का समाधान वाणी के संयम और उसके सदुपयोग पर निर्भर है. तो मनुष्य के जीवन का समाधान किसके ऊपर निर्भर है? असा एक प्रश्न तयार झाला. मनुष्य के जीवन का समाधान किसके ऊपर निर्भर है. मित्रांनो, एक-एक वाक्य नीट वाचायचंय आणि ते वाक्य वाचून तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. पुढचा बघा, मनुष्य के सारे चिंतन शास्त्र वाणी पर आधारित है. दर्शनों का सारा प्रयास विचारों को वाणी में ठीक ठीक से प्रश्न पेश करने के लिए है. बघा, दर्शनों का सारा प्रयास विचारों को वाणी में ठीक से पेश करने के लिए है. दर्शनों का सारा प्रयास किसके लिए है, असं पण येऊ शकतो. वाणी विचार का शरीर ही है. कोई खास विचार किसी खास शब्दों में ही समता है. देखो, कोई खास विचार कहाँ समता है. तो काही खास विचार कहाँ समता है, असा पण प्रश्न येईल. इसलिए गंभीर चिंतन करने वाले निश्चित वाणी को खोज करते हैं. तो वाणी को कौन खोज करते हैं? तो गंभीर चिंतन करने वाले, असा पण प्रश्न येईल. पतंजलि के बारे में कहते हैं कि उसने चित्त शुद्धि के लिए योग सूत्र लिखे. तो किसने योग सूत्र लिखे? योग सूत्र किसने लिखे? असा एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे पतंजली. शरीर शुद्धि के लिए वैद्यक लिखा. पतंजलि ने शरीर शुद्धि के लिए क्या लिखा? तो वैद्यक लिखा. और वाक शुद्धि के लिए व्याकरण महाभाष्य लिखा. पतंजली ने वाक शुद्धि के लिए क्या लिखा? असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी तयार होईल. तर मित्रांनो, इथं तुम्ही बरेचसे प्रश्न तयार करू शकताय. याची ट्रिक आहे, एक-एक वाक्य घ्यायचं, ते वाक्य वाचायचं आणि त्या वाक्यापासून मला काय शब्द तयार करता येईल, ते काय प्रश्न तयार करता येईल ते बघायचं. जसं की मी इथे काही प्रश्न तयार केलेत बघा आणखी. तर हे प्रश्न बघा, लक्षात घ्या. वाणी मनुष्य को कैसी देन है? वाणी किसका फलित है? वाणी किसका साधन है? चिंतन के बिना क्या संभव नहीं. मनुष्य के जीवन का समाधान किस पर निर्भर है.
मनुष्य के सारे चिंतन शास्त्र किस पर आधारित है? दर्शनों का सारा प्रयास किसके लिए है? वाणी किसका शरीर है? गंभीर चिंतन करने वाले क्या खोजते हैं? पतंजली ने चित्त शुद्धी के लिए क्या लिखा? असे 10 प्रश्न इथे तयार झाले मित्रांनो. तुम्हाला इथे खूप सारे प्रश्न तयार करता येऊ शकतात. पण आपल्याला फक्त 4 प्रश्न तयार करायचे आहेत. एका प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क आहे मित्रांनो. एका प्रश्नाला 1 मार्क. इथे 1 मार्क, इथे 1 मार्क, इथे 1 मार्क, इथे 1 मार्क. इथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क कसेही मिळू शकतात आणि इथे आपल्याला 4 पैकी 4 मार्क मिळालेच पाहिजे. इथे मार्क जाता कामा नये मित्रांनो, कारण इथं जर मार्क गेले तर गडबड होईल. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घ्या. पहिलं टार्गेट लक्षात घ्या, की पहिली गोष्ट जो तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. प्रश्न तयार करताना चुकले नाही पाहिजे आणि डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न नकोय. डिस्क्रिप्टिव्ह नकोय. तुम्हाला प्रश्न तयार करताना एका वाक्यात उत्तर आलं पाहिजे असेच प्रश्न तयार करायचे. मग तुम्ही काय करायचं? ट्रिक काय करायची? ती ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती. ती ट्रिक काय करायची? एक वाक्य फक्त शोधायचं. प्रत्येक वाक्य, एक वाक्य पूर्ण आहे ना, त्याला एक असा बॉक्स करा वाटतं तर बॉक्स नका करू. एक वाक्य वाचा. वाणी ईश्वर द्वारा मनुष्य को दी गई एक बड़ी देन है. हे वाक्य वाचलं. आता मग या वाक्यावर विचार करा. या वाक्यावर मी कसा प्रश्न तयार करू शकतो? की बाबा वाणी ईश्वर द्वारा मनुष्य को दी गई बड़ी देन है. तर मग बड़ी मनुष्य को दी गई बड़ी देन क्या है? असा एक प्रश्न तुम्ही तयार करू शकता. वह मनुष्य के चिंतन का फलित और उसका साधन भी है. मग मनुष्य के चिंतन का फलित क्या है? एक वाक्य वाचलं आणि मनुष्य के चिंता का फलित क्या है? असं या ठिकाणी तुम्ही एक प्रश्न तयार करू शकताय. उसका साधन भी है. चिंतन के बगैर वाणी नहीं और वाणी के बगैर चिंतन नहीं और दोनों के बगैर मनुष्य नहीं. किसके बगैर मनुष्य नहीं है? असा प्रश्न येईल. मनुष्य की जीवन का साधना समाधान वाणी के संयम और उसके सदुपयोग उपयोग पर निर्भर है. मनुष्य के सारे चिंता शास्त्र वाणी पर आधारित है. सारे चिंता शास्त्र मनुष्य के सारे चिंतन शास्त्र मनुष्य के सारे चिंतन शास्त्र किस पर आधारित है? असा सुद्धा प्रश्न तुम्ही तयार करू शकता. तर असे बरेचसे प्रश्न आपल्याला तयार करता येतात. त्यापैकी मी हे 10 प्रश्न तयार केलेत. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण पाहिला जो खूप इम्पोर्टंट आहे. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. पण थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितली होती, की तुम्ही आता पेपर आपला उद्या आहे. त्यासाठी तुम्ही प्रश्नपत्रिका सराव करा. 2-3 प्रश्नपत्रिका साधारणतः सोडवा. जर तुम्हाला प्रश्नपत्रिका तुमच्याकडे नसतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रश्नपत्रिकांची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हिंदीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय आणि त्याचबरोबर नोट्सची सुद्धा लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स सुद्धा डाउनलोड करू शकताय आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा आणि WhatsAppला आपल्याला फॉलो करा. WhatsAppची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर बाय मित्रांनो. सर्वांना धन्यवाद. लवकरच भेटूयात आपण दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.